हम्म. मागच्या क्लासमध्ये काय शिकलो होतो आपण? कुठपर्यंत आलो होतो? कर्ता कर्म क्रियापद ची वाक्य बघितले होते सर आपण. कर्ता क्रियापद आणि कर्म क्रियापद द्वितीय विभक्तीप्रमाणे वाक्य बघितले आपण. अच्छा 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 अच्छा. द्वितीय विभक्तीप्रमाणे वाक्य बघितले का? आणि सर्व अकारांत धातू होते. आकारांत जे आपण धातू नाम रय नर असे बघितले आपण. ओ आ चे वाक्य घेतले. प्रथम विभक्ती आणि द्वितीय विभक्ती. आपण तृतीय विभक्ती पण घेतली होती ना? तृतीय, चतुर्थी, पंचमी. नाही सर, तृतीय विभक्ती नाही घेतली का? बरं, द्वितीय विभक्ती घेतली होती आपण. द्वितीयच विभक्ती घेतली होती अकारांत शब्दाची. अकारांत शब्द. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आता आपण तृतीय विभक्ती शिकूया अकारांत शब्दाची. ओके. मी स्क्रीन शेअर करतो, त्यावरती तुम्हाला मी ते बाकीच्या विभक्ती शिकवतो व्यवस्थित. तुमच्या स्क्रीनवर दिसतंय काही? हो सर. हा, काय दिसतंय? विभक्तीचे प्रकार, अर्थ व उपयोग दिसतंय? होय सर. हो दिसतंय. दिसतंय ना? हा.
लहान दिसत हॅलो, सर. हा दिसते सर लहान दिसत आहे फार. ते तुम्ही तुमचा स्क्रीन मोठा करा ना, ते हा बोटाने सर. expand करा. हो ना. आता ठीक आहे, दिसते का आता बरं? हॅलो, ठीक आहे सर. हा आता छान ठीक आहे ठीक आहे. हा आता दिसतंय ना मोठं? हा हे क्लिअर बघा. आहे. हा हा आपण हे बघा, हे स्वर जे आहे अ, आ, ई, उ, ए, ओ, हे किती 8 स्वर आहेत. त्यापैकी आता आपण अ जो अकारांत शब्द जो आहे बुद्ध, त्याचे आपण तृतीय विभक्तीपासून आपण त्याचा उपयोग शिकणार आहोत. बरोबर, आपण प्रथमा आणि द्वितीय बघितला, आता तृतीयापासून. तर बुद्ध शब्दासारखे अनेक शब्द आहेत आकारांत. आकारांत शब्द म्हणजे काय? ज्या शब्दाच्या शेवटी अ स्वराचा उच्चार होतो त्या शब्दाला आकारांत शब्द म्हणतो आपण. तर बुद्ध सारखे नर आहे, देव आहे, अनेक शब्द आहेत. तर त्यांचे विभक्ती जे आहेत, प्रथमा द्वितीय आपण शिकलो, आता तृतीय विभक्ती पासून त्याचा कसा अर्थ होतो. म्हणजे हा बुद्ध शब्द 7 ठिकाणी आपल्याला विभाजित करायचा आहे आणि त्या शब्दाला आपल्याला प्रत्येक विभक्ती म्हणजे प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, छठी आणि सप्तमी याच्यामध्ये वेगवेगळे प्रत्यय त्याला जोडायचे. ते प्रत्यय एकवचन आणि बहुवचन असे जोडायचे आणि त्यानुसार मग त्या बुद्ध शब्दाला ते जोडल्यानंतर त्याचा काय अर्थ होतो ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर आता हे प्रथमा विभक्ती तुम्हाला माहिती आहे, कर्ता म्हणून आहे ना, कर्ता म्हणून जो क्रिया करतो. त्याचा उपयोग आपण ट्रान्सलेशनला कसा करतो? अर्थ सांगायला. हा, अर्थ सांगण्यासाठी आपण त्याचा काय करतो? उपयोग करतो. ओके, किंवा क्रिया दर्शवण्यासाठी आपण प्रथमा विभक्तीचा उपयोग करतो. समजले? इथे दिलेलं आहे बघा, लिहिलेलं आहे इथे. हे बघा इथे प्रथमा विभक्ती कर्ता जो क्रिया करतो ने. द्वितीय विभक्ती काय? कम्म, ज्याच्यावर क्रिया केली जाते तो. म्हणजे स, ला किंवा अनेक वचनात ना. आता तृतीय विभक्ती काय आहे? करण, म्हणजे ज्याद्वारे क्रिया केली जाते. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? करण. ओके, ज्याद्वारे क्रिया केली जाते आणि त्याचा उपयोग मराठीतून ट्रान्सलेशन करण्यासाठी आपण काय करतो? च्याद्वारे किंवा च्या मार्फत असं म्हणतो. बरोबर, आता आपण पुढची जी विभक्ती जी आहे चतुर्थी विभक्ती, संपदान, तिला आपण पालीमध्ये संपदान म्हणतो. तर त्याचा अर्थ काय आहे? च्यासाठी क्रिया केली जाते. बरोबर, चतुर्थी विभक्तीमध्ये. तर त्याचा अर्थ जो आहे च्यासाठी किंवा च्या करिता. पंचमी विभक्ती अपदान, विरळ होणे, च्यापासून दूर जाणे आणि त्याचा अर्थ आहे ट्रान्सलेशन करताना च्या पासून. छठी विभक्ती त्याला आपण संबंध म्हणतो, एकमेकांबद्दल मधील संबंध सांगणे आणि त्याचं ट्रान्सलेशन करताना आपण चा, ची, चे करतो. आणि सगळ्यात शेवटी सप्तमी विभक्ती आपण अधिकरण म्हणतो, म्हणजे त्या वस्तूचे किंवा त्या व्यक्तीचे काय निश्चित स्थान सांगायचे असते. म्हणजे च्या वर असते किंवा च्या खाली असते किंवा च्या आत किंवा च्या बाहेर. हा चार्ट मी जे पुस्तक पाठवले तुम्हाला मुक्त विद्यापीठाचं, त्यामध्ये दिलेला आहे. हा तुम्ही त्या व्यवस्थित वाचायचा आणि लक्षात ठेवायचा. ओके, आता ह्या विभक्तींचा उपयोग आपण प्रथमा विभक्ती जे आहे त्याचा आपण केलेला आहे.
इथे प्रथमा विभक्तीतील एकवचनातील शब्द कर्ता असतो. उदाहरण ब्राह्मणो पश्यति. तर इथे ब्राह्मण अधिक ओ प्रत्यय लागलेला आहे म्हणून ब्राह्मणो पश्यति, ब्राह्मण पाहतो. दुसरा उपयोग काय, वाक्यातील एजंटचा कर्त्याशी संबंध जोडण्यासाठी उपयोग केला जातो. आता ही प्रथमा जी विभक्ती आहे याचा उपयोग आणखी कधी कसा केला जातो, वाक्यातील एजंट म्हणजे सब्जेक्टचा कर्त्याशी संबंध जोडण्यासाठी उपयोग केला जातो. आता बघा इथं उदाहरण आहे, ब्राह्मणो महामत्तो होती. आता इथे ब्राह्मण पण आहे, महामत्त पण आहे, दोघांना पण ओ ओ प्रत्यय लागलेला आहे प्रथमा विभक्तीचा. आणि क्रियापद काय आहे, होती. होती हा क्रियापद हू धातूपासून तयार झालेला आणि त्याचा वर्तमान काळातील एक वचनातील हा होती क्रियापद तयार होते म्हणजे होते. हे केव्हा वापरला जातं हे नीट लक्षात घ्या. होती हा केव्हा वापरला जातो, अथ्थी केव्हा वापरला जातो याचा मी तुम्हाला वेळोवेळी त्याचं हे देईल. आता होती हा क्रियापद फक्त एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या व्यक्तीचं रूपांतर होत असेल म्हणजे त्याचं रूप बदलत असेल किंवा त्याचा एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये तो जात असेल, काही त्याच्यामध्ये चेंजेस होत असतील, तर मग त्यावेळेस काय होती हे क्रियापद वापरायचं असतं. आलं लक्षात. आणि अथ्थी हे क्रियापद कशासाठी वापरायचं, अथ्थी ज्या वेळेस एखादी वस्तू अस्तित्वात आहे, ती आपल्याला दिसत आहे, त्यावेळेस अथ्थी हे क्रियापद वापरायचं असतं. बरोबर. आता अथ्थी म्हणजे आता जर समजा असं कोणी जर म्हटलं की ममं द्वे हत्था संती किंवा मम एको एकं सीसं अथ्थी, तर मला एक शीर्ष आहे, अथ्थी म्हटलेलं आहे. आता हे डोकं आहे जे आहे ना, हे काय आहे, अस्तित्वात आहे. जी गोष्ट अस्तित्वात आहे त्याला अथ्थी वापरायचं आणि ज्या गोष्टीचं रूपांतर होतं, बदल होतं त्यामध्ये, त्यावेळेस काय करायचं, होती वापरायचं. तर ब्राह्मणो महामत्तो होती. आता इथे कोण होतंय, तर ब्राह्मण होतोय. काय होतोय, तर महामत्तो होतोय, महामंत्री. आलं लक्षात. तर ब्राह्मणो महामंत्री होतो, ब्राह्मण महामंत्री होतो. तर आता इथे हा जो एजंट आहे महामंत्री त्याचा कर्त्याशी संबंध जोडलेला आहे ब्राह्मणाशी. अशा प्रकारे कर्त्याचा म्हणजे प्रथमा विभक्तीचा अर्थ पण उपयोग होतो, हे लक्षात घ्या. बरोबर. त्यानंतर कधी कधी वाक्यामध्ये क्रियापद आढळत नाही, क्रियापद आढळत नाही. तर हे उदाहरण दिलेलं आहे बघा, एसो समणो. एसो समणो, एसो म्हणजे हा, आणि समण ला ओ प्रत्यय लागलाय प्रथमा विभक्तीचा, तर तो काय झाला, समणो. एसो समणो म्हणजे काय, हा श्रवण. परंतु इथे कोणत्याही प्रकारचं क्रियापद दिलेलं नाही, पाली भाषेमधलं क्रियापद दिलेलं नाही. एसो समणो अथ्थी, अशा प्रकारचं इथे कुठल्याही प्रकारचं क्रियापद दिलेलं नाही. परंतु ते आपल्याला काय समजायचं, गृहीत समजायचं असतं, म्हणजे ते आपण गृहीत धरायचं असतं. उदाहरणार्थ हा श्रवण आहे, तर आहे ट्रान्सलेशन करताना मात्र आपण काय केलं, आहे मराठीतलं हे जे क्रियापद आहे या ठिकाणी टाकलं. आपण नुसतं हा श्रवण असं ट्रान्सलेशन केलं नाही, हे लक्षात घ्या. हा श्रवण असं ट्रान्सलेशन केलं नाही. जरी पालीच्या वाक्यामध्ये क्रियापद नाही तरी सुद्धा ट्रान्सलेशन करताना आपल्याला स्वतः ते क्रियापद टाकावं लागतं. तर अशा प्रकारे प्रथमा विभक्ती ज्या आहेत, तर हे 3 प्रकारे त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. एक म्हणून कर्ता म्हणून आपल्याला करायचा असतो, दुसरा एजंटचा कर्त्याशी संबंध जोडण्यासाठी करायचा असतो, आणि तिसरा ज्यावेळेस क्रियापद आढळत नाही त्यावेळेस सुद्धा
तो व्यक्ती म्हणा किंवा ती वस्तू पठमा विभक्तीमध्ये असते. आता पठमा विभक्तीमध्ये असते म्हणजे ती कोणचा प्रत्यय लागलेला असतो त्याला एक वचनामध्ये? पठमाना सर ओ असतो. बरोबर, करेक्ट. त्यानंतर ही द्वितीय विभक्ती आहे. द्वितीय विभक्तीचं तुम्ही बघितला, कर्तरी वाक्यामध्ये कर्म म्हणून द्वितीय विभक्तीचा उपयोग होतो. कर्तरी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये कर्ता क्रिया करत आहे त्याला कर्तरी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यामध्ये कर्ता स्वतः क्रिया करत आहे त्याला कर्तरी वाक्य म्हणतात. आणि कर्म म्हणून द्वितीय विभक्तीचा उपयोग होतो. उदाहरणार्थ बघा इथे, सुदो ओदनं पचती. आता इथे पचती म्हणजे काय? हे क्रियापद झालं. पचती याला विचारलं कोण शिजवतो, तो सुदो म्हणजे काय? आचार्य. इथे सुदो हे काय झालं? कर्ता झाला. कारण सुदला काय लागलाय? ओ प्रत्यय लागलाय म्हणून तो सुदो झाला. आता ओदनं द्वितीय विभक्तीचं मी तुम्हाला एक वचनातला प्रत्यय सांगितला, तो काय होता? द्वितीय अंग. हा, तर ओदनांवरती हा अनुस्वार दिलेला आहे अंग, म्हणून ओदनं पचती म्हणजेच आचारी भात शिजवतो. अशा प्रकारे ह्या वाक्याचं काय झालं? भाषांतर झालं. आचारी भात शिजवतो. आता भाताला किंवा भातास असंही आपण म्हणू शकतो, पण चांगल्या भाषेमध्ये, स्टँडर्ड भाषेमध्ये आपण नुसतं भात म्हटलं तरी चालेल. ओके. दुसरं उदाहरण बघा, सप्पो जने दंसती. इथे ड पाहिजे होता, दंसती पाहिजे होता. इथे ड आहे. तर कोणाला कोण म्हणजे डसतो? सप्पो म्हणजे काय? सप्पो. हा. आणि दुसरा प्रश्न विचारला, कोणावर क्रिया होते डसण्याची? तर लोकांवरती, जनावर. हा, म्हणून ते काय झालं? जने काय झालं? हे अनेक वचनामधलं झालं. इथे हे ओदनं अंग हे एक वचनामधलं वाक्य, परंतु इथे जने हे काय आहे? अनेक वचनामध्ये आहे. ओके. जने हे काय आहे? जन हा म्हणजे काय? लोक. अलग लक्षात. तर हे द्वितीय विभक्ती मधला अनेक वचनातला ए प्रत्यय जोडल्यामुळे त्याचं काय झालं? जने. म्हणजे सप्पो जने दंसती म्हणजे साप लोकांना दंश करतो, असं या वाक्याचं अर्थ होईल. सप्पो जने वगैरे. ओके. आता हा एक उपयोग झाला द्वितीय विभक्तीचा कर्म म्हणून. ओके. परंतु ज्यावेळेस काळ, गती किंवा अंतर या अर्थाने सुद्धा द्वितीय विभक्तीचा उपयोग होतो, हे लक्षात घ्या. काळ, गती किंवा अंतर या अर्थाने सुद्धा द्वितीय विभक्तीचा उपयोग होतो. उदाहरणार्थ आता खाली दिलेलं आहे बघा. आता इथे काळाच्या अनुषंगाने इथे माहिती दिलेली आहे, उदाहरण दिलेलं आहे. काळ, बालको मासं विनयं पठती. पठती क्रियापद आहे. कर्ता जर पाहिजे असेल तर पठतीला विचारायचं कोण करता आहे, कोण पठन करतो, वाचतो. तर इथे काय मिळतं आपल्याला उत्तर? पठमा विभक्तीचं बालको. बालक काय झाला? कर्ता झाला. म्हणजे वाचण्याची क्रिया कोण करतंय? बालक करतंय. बरोबर. आता हे काळाच्या संदर्भात असल्यामुळे इथे मास जो आहे, म्हणजे तो मास जो आहे तो आपल्याला काळ दर्शवतो आहे, म्हणून त्याच्यावरती आपण अंग हा निगहित अनुस्वार इथे जोडलेला आहे. मासंग. विनयं पठती म्हणजेच काय? मुलगा 1 महिना, म्हणजे ज्या वेळेस काळाच्या संदर्भात शब्द येईल ना त्यावेळेस द्वितीय विभक्तीचा तुम्ही उपयोग करू शकता, हे इथे मला सांगायचं आहे. मुलगा 1 महिना विनय वाचतो, असं ह्या वाक्याचं काय होईल? भाषांतर होईल. मास हा शब्द काय आहे? कालवाचक आहे, म्हणून तो द्वितीय विभक्तीमध्ये आहे. ओके.
हे द्वितीय विभक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय बघतो आहोत, उपयोग बघतो आहोत. नंतर अंतर जर दर्शवायचा असेल, अंतराच्या विषयी जर पालित शब्द आला तर त्याला पण द्वितीय विभक्तीचा अंग प्रत्यय जोडायचा असतो. जे दारको कोसं गच्छति. आता कोस शब्द तुम्हाला माहिती आहे, आपण आताही वापरतो. 1 कोस 2 कोस. जुने लोक अजूनही कोसामध्ये म्हणजे अंतर मोजतात. तर दारको कोसं गच्छति म्हणजे मुलगा 1 कोस जातो. आता ह्या कोस शब्दाला अंग प्रत्यय का लागला? कारण तो काय दर्शवतो आपल्याला? अंतर दर्शवतो, म्हणून त्याला द्वितीय विभक्तीचा अंग प्रत्यय लागलेला आहे. आलं लक्षात? नंतर गती. गती ज्या ठिकाणी दाखवायची असेल, गती ज्या ठिकाणी दाखवायची असेल त्यावेळेस सुद्धा द्वितीय विभक्तीचा काय केला जातो? उपयोग केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ गती. आता बालको गामं गच्छति. ओके, बालको गामं गच्छति. आता हा गच्छति जो आहे, आता इथे हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, गच्छति. तर हा जो गच्छति जो आहे हा जाण्याची क्रिया दाखवतो, म्हणजे गती आहे ना त्याला, म्हणून गामला काय दिलेला आहे? द्वितीय विभक्तीचा प्रत्यय दिलेला आहे, म्हणून तो गामन झालेला आहे. म्हणून मुलगा गावाला जातो. बरोबर. तर अशा प्रकारे द्वितीय विभक्ती ही कर्म, नंतर काळ, नंतर अंतर आणि गती या संदर्भात ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं असेल पालीमधून, तर त्या पाली शब्दाला द्वितीय विभक्ती लागते. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. तर आपल्या द्वितीय विभक्तीचा मी अर्थ तुम्हाला इथे सांगितला. इथे द्वितीय विभक्ती बघा, कर्म म्हणून आहे इथे. बरोबर. नंतर काळ, गती किंवा अंतर या अर्थाने सुद्धा द्वितीय विभक्तीचा काय होतो? उपयोग होतो. त्यानंतर त्याचे उदाहरण दिलेले आहेत बघा इथे. त्यानंतर बघा तृतीय विभक्ती. आता ही तृतीय विभक्ती जी आहे याचा उपयोग जो आहे तो भाववाच्य त्याचप्रमाणे कर्मवाच्य वाक्यामध्ये कर्ता म्हणून उपयोग होतो. हा एक उपयोग आहे तृतीय विभक्तीचा. ओके. जे महत्वाचे आणि मेन जे आहेत ना तेच मी इथे सांगितलेले आहेत, दिलेले आहेत. तसं तृतीय विभक्तीचे उपयोग जवळजवळ 18 ते 19 पद्धतीने केले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने. पण जे मेन जे आहेत ते आपण इथे या ठिकाणी दिलेले आहेत. तर भाववाच्य त्याचप्रमाणे कर्मवाच्य वाक्यामध्ये कर्ता म्हणून उपयोग होतो. आता भाववाच्य म्हणजे काय? ऍब्स्ट्रॅक्ट, म्हणजे ज्या वाक्यामध्ये भाव प्रदर्शित होतो अशा प्रकारच्या वाक्याला आपण काय म्हणतो? भाववाच्य. त्याचप्रमाणे कर्मवाच्य म्हणजे या ठिकाणी कर्मवाच्यामध्ये कर्त्याला महत्व नसतं तर कर्माला महत्व असतं, असे वाक्य त्याला काय म्हणतो आपण? कर्मवाच्य. भाववाच्य आणि त्याचप्रमाणे कर्मवाच्यामध्ये वाक्यामध्ये कर्ता म्हणून उपयोग होतो. त्याचं उदाहरण खाली दिलेलं असेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. नंतर करणकारक वाक्यामध्ये उपयोग होतो. करणकारक वाक्यामध्ये म्हणजे कसा की ज्याच्याद्वारे एखादी क्रिया केली जात असेल, ज्याच्याद्वारे एखादी क्रिया केली जात असेल त्याला करणकारक वाक्य म्हणतात किंवा करणकारक म्हणतात. त्याचे उदाहरण बघू आपण. नंतर क्रिया विशेषणामध्ये सुद्धा तृतीय विभक्तीचा उपयोग होतो. क्रिया विशेषण म्हणजे तुम्हाला मी मागे उदाहरण पण दिलं होतं की अस्सो वेगेन धावती. तर आता हा जो वेगेन हा जो शब्द आहे तो कशाबद्दल माहिती देतोय? कोणत्या क्रियेबद्दल माहिती देतोय? विशेष धावण्याची. हा, धावण्याची बद्दल आपल्याला तो माहिती देतोय. तर वेग हा शब्द जो आहे तो काय आहे? तो दर्शवतोय क्रिया विशेषण, परंतु त्याला तृतीय विभक्ती लावली बघा आपण. वेगेन, एन प्रत्यय लावला म्हणून तो क्रिया विशेषणामध्ये सुद्धा तृतीय विभक्तीचा काय होतो?
उपयोग होतो. नंतर सोबत असण्याच्या अर्थाने सुद्धा तृतीया विभक्तीचा उपयोग होतो. म्हणजे एखाद्याच्या सोबत एखादा जर व्यक्ती असेल, ते जर दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तृतीया विभक्तीचा अर्थ होतो. म्हणजे हे 4 महत्वाचे उपयोग या ठिकाणी सांगितलेले आहे. याचा उदाहरण आता घेऊच आपण, पण तुम्हाला सांगतो. भूपालेन सद्दिम अमच्चो गामं गच्छति. भूपालेन सद्धिम अमच्चो गामं गच्छति म्हणजे राजाच्या सोबत अमात्य म्हणजे मंत्री गावाला जातो, असं त्याचा हे आहे. म्हणजे आता इथे मी भूपालेन म्हटलं तर ज्याच्या सोबत जायचंय त्याला काय करायची असते, तृतीय विभक्ती जोडायची असते. म्हणजे एन प्रत्यय जोडायचा असतो. आपण खाली उदाहरणं बघूच आपण. आता त्याचे उदाहरणं बघूया आपण. हे बघा, कर्मवाच्य वाक्य. कर्मवाच्य वाक्य म्हणजे या ठिकाणी आपला जो कर्ता जो आहे ना त्याला महत्व नाही, या ठिकाणी कर्माला महत्व आहे. ओके, बघा, बालकेन चंदो दिसती म्हणजे बालकाद्वारे चंद्र दिसतो. आता चंद्र ला महत्व नसून इथे काय कशाला महत्व आलेलं आहे, बालकला महत्व आलेलं आहे. बालक अधिक एन चंदो दिसती म्हणजे बालकाद्वारे चंद्र पाहिला जातो. म्हणजे चंद्र चंद्र पाहतो याला महत्व नाही, तो कोणाद्वारे आहे, बालकाद्वारे याला महत्व आहे. ओके, हे कर्मवाच्य आहे. म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो, आपण त्याला इंग्रजीमध्ये आपण त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो. बघा, बरोबर, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला जर माहित असेल तर. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, कर्ता तिथे क्रिया करत असतो, आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, कर्माला महत्व दिलं जातं, कर्त्याला महत्व दिलं जात नाही, असं. तर करणकारक वाक्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे. करणकारक म्हणजे ज्याच्याद्वारे क्रिया केली जाते त्या शब्दाला तृतीया विभक्ती लागते. दंडेन. आता इथे दंड हा शब्द आहे. दंड म्हणजे काय, काठी, लाठी काय जे असेल त्याला तृतीय विभक्तीचा एन प्रत्यय लागलेला आहे. बरोबर, दंडेन. तर दंडेन म्हणजे काय, दंडाद्वारे, काठीद्वारे. सप्पंग पहरती म्हणजे सापाला मारतो. आलं लक्षात, दंडेन सप्पंग पहरती म्हणजे दंडाने सापाला मारतो. म्हणजे इथे करणकारक झालं. म्हणजे दंडाने म्हणजे काय, दंडाच्या द्वारे किंवा दंडाच्या मार्फत सापाला मारतो, असा त्याचा अर्थ आहे. नंतर क्रिया विशेषणाच्या संदर्भामध्ये बघा, इथे क्रिया विशेषणाच्या सोबत उदाहरणार्थ विसमेन धावती. आता विषम हा इथे शब्द आहे, त्याला एन प्रत्यय लागलेला आहे. विषम एन तृतीय विभक्ती लागलेली, आणि धावती हे काय आहे, क्रियापद आहे. तर धावती म्हणजे धावण्याची क्रिया, याच्याबद्दल अधिक माहिती ह्या विषम शब्दाने दिलेली आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, क्रिया विशेषण. नुसतं आपण जर विशेषण म्हटलं तर त्याचा काय अर्थ होतो, नामाच्या बद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. परंतु क्रिया विशेषण म्हणजे काय, क्रियेबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, क्रिया विशेषण म्हणतो. तर या ठिकाणी धावती ही क्रिया आहे, या क्रियेच्या बद्दल अधिक माहिती आपल्याला ह्या विषम शब्दाने दिली, म्हणून तो आहे क्रिया विशेषण. आणि क्रिया विशेषणामध्ये सुद्धा तृतीय विभक्ती वापरली जाते, म्हणून विषमला एन हा प्रत्यय जोडला गेलेला आहे. एन शब्द आपला प्रत्यय जोडल्यामुळे तो शब्द झाला विषमेन धावती म्हणजे विषम गतीने धावतो, असा त्या वाक्याचा काय होईल, अर्थ होईल. ओके, त्यानंतर सोबत या अर्थाने.
आपण तृतीय विभक्तीचे जे काही अर्थ बघितले ना ते सोबत या अर्थाने. सोबत या अर्थाने. तर उदाहरण काय आहे? शिष्येहि सद्धिम आचार्यो आचर्यो आगच्छति. आता शिष्येहि सद्धिम, सद्धिम म्हणजे काय? सोबत. तर सोबत या अर्थाने दाखवायचं असेल तर ज्याच्या सोबत आहे त्याला काय तृतीय विभक्ती लावली जाते. शिष्येहि सद्धिम, भूपालेहि सद्धिम, नरेहि सद्धिम, बुद्धेहि सद्धिम, असं आपण कोणतेही शब्द घेऊ शकतो अकारांत शब्द. जर शिष्यांसोबत आचार्य येतात. आता इथे येतात का घेतलंय तर एक रिस्पेक्टफुली म्हणून तो येतात, नाहीतर येतो आपण इथे म्हणू शकलो असतो, कारण आगच्छति काय आहे? एक वचन आहे. ओके, आगच्छति हे एक वचन आहे, परंतु आपण रिस्पेक्ट म्हणून आपण येतात, आचार्याला आपण रिस्पेक्ट देतो ना, त्यामुळे इथे येतात लिहिलेलं आहे. ओके, हे झाले तृतीय विभक्ती. आता चतुर्थी विभक्ती जी आहे हे आपण मी शिकवलेलं आहे का उपयोग आणि अर्थ सगळ्या विभक्त्यांचा? नाही ना? नाही सर. नाही ना? हा, मग तुम्ही आता नीट लक्षपूर्वक आहे का? चतुर्थी विभक्ती म्हणजेच काय? आता ह्या विभक्तीचा अर्थ जो आहे त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर हा कशा कशा अर्थाने वापरला जातो? उदाहरणार्थ याचकस्य भिक्खं ददाति म्हणजे याचकाला भिक्षा देतो असं. तर त्यासाठी किंवा त्याकरिता चतुर्थी विभक्तीचा उपयोग होतो. कशासाठी चतुर्थी विभक्तीचा उपयोग होतो? त्यासाठी किंवा त्याकरिता. याचकस्य म्हणजे काय? याचकासाठी किंवा याचकाकरिता भिक्षा देतो असा या ठिकाणी अर्थ होईल. तर चतुर्थी विभक्ती कोणत्या शब्दाला लागलेली आहे? याचकस्य. ओके, आणखी खाली उदाहरण दिलेलं आहे. लोकहिताय बुद्धो धम्मं देसेति. आता इथे चतुर्थी विभक्तीमध्ये जे काही प्रत्यय आहे ते काय आहे? आय आणि डबल स. तर आयचा उपयोग कशासाठी होतो? हेतू दर्शवण्यासाठी होतो. ओके, लोकहिताय बुद्धो धम्मं देसेति. आता बुद्धांचा धम्म देण्याचा हेतू काय आहे? लोकांचं हित आहे. हा हित जो आहे त्याला काय? आय प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हितासाठी, लोकहितासाठी बुद्ध धम्म उपदेश देतात. ओके, तिसरा उदाहरण आहे. एखाद्या व्यक्तीला लाभ होताना दर्शवायचा असेल तर त्या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचा उपयोग होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर काही लाभ होत असेल तर त्या ज्या व्यक्तीला लाभ होतो त्या व्यक्तीला चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लावायचे असतात. उदाहरणार्थ आता इथे बघा, बालको भिक्खुनो दानं ददाति. आता हे दान जो मुलगा देतो आहे त्याचा लाभ कोणाला होतोय? भिक्खूंना होतोय. म्हणजे या ठिकाणी काय? भिक्खू काय आहे? लाभार्थी आहे, लाभ होतो, म्हणून त्याला ही चतुर्थी विभक्ती लागलेली आहे, नो. आता हा भिक्खुनो शब्द जो आहे हा उकारांत शब्द आहे, म्हणून त्याचा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय डबल स, इथे डबल स पण येऊ शकतो, भिक्खुस, पण इथे नो लावलेला आहे, काय हरकत नाही. तर ही चतुर्थी विभक्ती दानं ददाति, मुलगा भिक्खूला दान देतो असा त्याचा अर्थ झाला. ओके, या ठिकाणी काय आहे? भिक्खू काय आहे? लाभार्थी आहे. आली चतुर्थी विभक्ती लक्षात आली का? हॅलो, हो हो आली सर. हो सर. हा, म्हणजे 3 प्रकारे त्याचा उपयोग केला जातो. हा, आता काय? पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीचा काय अर्थ होतो किंवा काय उपयोग होतो?
ज्यांच्यापासून वियोग म्हणजे विरह होतो किंवा नवीन क्रियेचा आरंभ होतो त्यावेळेस पंचमी विभक्तीचा उपयोग होतो. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीपासून लांब जाते, दूर जाते, किंवा एखादा वस्तू व्यक्तीपासून लांब जाते किंवा व्यक्ती वस्तूपासून लांब जातो किंवा नवीन क्रियाचा आरंभ होतो त्यावेळेस पंचमी विभक्तीचा उपयोग होतो. आता त्याचे उपयोग कसा आहे ते बघूया आपण. सकुणो रुक्षस्मा आकाशे उड्डेती. सकुणो क्रिया कोण करते? उडण्याची. सकुणो म्हणजे पक्षी, हे करता आहे सकुणो. ओके. रुक्षस्मा झाडापासून. तर हा स्मा जो आहे हा काय आहे? पंचमी विभक्तीचा काय आहे? प्रत्यय आहे. स्मा, म्हा आणि आ. तर झाडापासून म्हणजे झाड आणि पक्षी यांच्यामध्ये काय होतंय? विरह होतो. म्हणजे ते एकमेकांपासून काय होतात? दूर जातात. म्हणून त्याला पंचमी विभक्ती आपण लावलेली आहे. ओके. म्हणून झाडापासून. आकाशे म्हणजे काय? आकाशात. उड्डेती म्हणजे काय? उडतो. आपल्याला मेन काय आहे? वृक्षस्मा हा शब्द आपला मेन आहे, त्याच्याबद्दल आपल्याला हे करायचं. ओके. आणखी दुसरं उदाहरण, आता इथे एकच उदाहरण दिलंय. आणखी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. बुद्धो विहारस्मा गामं गच्छति. म्हणजे बुद्ध विहारातून किंवा विहारापासून गावाला जातात. तर इथे नवीन क्रिया काय आहे? बुद्धांची सुरुवात काय आहे? त्या विहारापासून गावाला जाण्याची बुद्धांची ती नवीन क्रिया आहे असंही आपण म्हणू शकतो. सुरुवातीचीच क्रिया आहे विहारापासून गावाला जाण्याची, बरोबर. आणि त्याचबरोबर विरह पण होतो विहाराचा आणि भगवान बुद्धांचा. भगवान बुद्ध त्या विहारापासून लांब जातात म्हणून ते काय असं आपण म्हणू शकतो, काय की बुद्धो विहारस्मा गामं गच्छति. म्हणजे बुद्ध विहारापासून गावाला जातात. ओके. अजून असे बरेचसे उदाहरण घेता येईल. नंतर छट्टी विभक्ती. छट्टी विभक्तीचा अर्थ काय होतो? वस्तूचा वस्तूशी किंवा व्यक्तीचा व्यक्तीशी संबंध दर्शवण्यासाठी छट्टी विभक्तीचा उपयोग होतो. ओके. वस्तूचा वस्तूशी किंवा व्यक्तीचा व्यक्तीशी किंवा व्यक्तीचा वस्तूशी पण दर्शवायचा असेल तरीही छट्टी विभक्तीचा अर्थ होतो. उदाहरणार्थ गामस्स मनुष्यो म्हणजे गावाचा माणूस. हा डबल स जो आहे इथे लागलेला हा छट्टी विभक्तीचा प्रत्यय आहे. ओके. हा चतुर्थी विभक्तीमध्ये लागला तर याचा काय उपयोग होतो? च्यासाठी किंवा च्या करता. परंतु छट्टी विभक्तीमध्ये तो काय झाला? संबंध दर्शवतो. गावचा माणूस. इथं बघा, गावाचा ची चे. ओके. नंतर दुसरा जो भाग जो आहे उदाहरण, मालकी हक्क दर्शवण्यासाठी छट्टी विभक्तीचा उपयोग होतो. तर मालकी हक्क म्हणजे काय? की त्याच्याशी तो संबंधित असतो. उदाहरणार्थ आचार्यस्य पुत्तो. इथे छट्टी विभक्तीचा इथे प्रत्यय लागलेला आहे. आचार्यस्य पुत्तो म्हणजे आचार्याचा पुत्र. आता हे आचार्य आणि पुत्र यांच्यामध्ये जो संबंध दाखवायचा आहे तो कशाने दाखवला आपण? छट्टी विभक्तीने दाखवला. मालकी हक्क म्हणजे आचार्याचा पुत्रावर त्याचा हक्क आहे की नाही तसं. दुसरं उदाहरण आहे भूपालस्य राज्यम म्हणजे राजाचे राज्य. नंतर कस्स खेतांग म्हणजे शेतकऱ्याचे शेत. असे अनेक उदाहरणं घेता येईल आपल्याला. ओके. राजाचे राज्य. तिसरा जो आहे भाग म्हणजे छट्टी विभक्तीचा, तुम्हाला आतापर्यंत एकच शिकवलं असेल परंतु हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आहेत प्रत्येक विभक्तीचे.
तर ते मी तुम्हाला आता याच्या माध्यमातून सांगतो. आता हे छट्टीचे पण अनेक आहेत, परंतु आपण 2-3 महत्वाचे जे आहेत तेच आपण इथे घेतो. ओके. आता बघा, जाती, गुण, त्याचप्रमाणे क्रियामधून जिथे अनेकामधून एकाबद्दल विशेष सांगायचे असेल तेथे छट्टी विभक्तीचा उपयोग होतो. म्हणजे जातीच्या संदर्भात किंवा गुणाच्या संदर्भात एखाद्या म्हणजे अनेक जण आहेत, त्यामधून त्या व्यक्तीचं जर समजा एखादं आपल्याला जात म्हणजे जन्म किंवा गुण विशेष जर सांगायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला छट्टी विभक्ती वापरता येते किंवा वापरायची असते. उदाहरणार्थ बघा, सकुणानंग सख्खी सेठ्ठो. ओके, हे जाती म्हणजे जन्मच्या याच्याने घेतलेलं आहे. म्हणजे अनेक पक्षांमधील सख्खी हा काय आहे, सेठ्ठो आहे. म्हणजे सख्खी म्हणजे काय, मोर आहे. मोर हा काय आहे, श्रेष्ठ आहे. आता अनेक मोरांमधून हा जो पक्षी जो आहे तो मोर पक्षी आपल्याला काय दिलेला आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे अनेकामधून एकाबद्दल विशेष सांगायचे असेल म्हणजे पक्ष्यांमध्ये मोर हा काय आहे, श्रेष्ठ आहे. ओके, म्हणून इथे सकुण आनंद, आनंद हे छट्टी विभक्तीचं अनेक वचनातला प्रत्यय आहे, आनंद. उदाहरणार्थ बघा, हे तर आपण नेहमीच म्हणतो, दानानंद धम्मदानंद सेठ्ठंग. हे आपण म्हणतो की नाही, दानानंद धम्मदान म्हणजे दानांमध्ये धम्मदान हे काय आहे, श्रेष्ठ आहे. इथे पण छट्टी विभक्ती वापरलेली आहे बघा. नंतर कण्हा गावीनं संपन्नं क्षीरतमा, हे गुणविशेष सांगितलेलं आहे बघा. आता हे कण्हा गावी म्हणजे काळ्या गायीच्या बद्दल विशेषता सांगितले, तिचे गुण सांगितलेले आहे. इथे काय जातीबद्दल सांगितलंय, इथे क्रियाबद्दल सांगितलंय. म्हणजे अनेकातून काहीतरी एक बद्दल काहीतरी विशेष सांगायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा काय छट्टी विभक्ती वापरली जाते. आता कण्णानं गावीनं संपन्नं क्षीरतमा. क्षीरतमा म्हणजे सगळ्यात तरतमा, हे जे आहे ना, हे काय म्हणतात त्याला, सुपरलेटिव्ह डिग्री वगैरे म्हणतो ना आपण, त्याच्या संदर्भात आहे. म्हणजे काळ्या गायींमध्ये अधिक दूध देणारी असते. ऍक्च्युली गायींमध्ये काळी गाय अधिक दूध देणारी असते असं इथे लिहायला पाहिजे होतं, ते उलट झालंय. गायींमध्ये काळी गाय म्हणजे गावीनं म्हणजे गायींमध्ये काळी गाय अधिक दूध देणारी असते, असं हे गुणाच्या संदर्भामध्ये इथे थोडं राहिले लिहायचं. तर अशा प्रकारे छट्टी विभक्तीचा आपण उपयोग करतो. सगळ्यात शेवटी सप्तमी विभक्ती, क्रियेचा आधार दर्शवण्यासाठी सप्तमी विभक्तीचा उपयोग होतो. म्हणजे काय, वर खाली आत बाहेर. उदाहरणार्थ, इसी पब्बते वसती, ऋषी पर्वतावर राहतो. तर पब्बत जो हा शब्द आहे त्याला ए प्रत्यय सप्तमीचा लागलेला आहे. पब्बते वसती, इसी पब्बते वसती. पब्बत अकारांत शब्द, त्याला ए प्रत्यय लागला. ऋषी पर्वतावर राहतो. ओके, आता पर्वताखाली राहतो असंही म्हणू शकतो आपण, पर्वताच्या आतमध्ये राहतो, बाहेर राहतो असंही म्हणू शकतो आपण, ते आता संदर्भानुसार आहे. सकुणा रुक्षस्मिन निशिदंती म्हणजे पक्षी झाडांवर बसतात, झाडावर बसतात. हे रुक्षस्मिन एक वचन आहे म्हणून झाडावर म्हटलेलं आहे. निशिदंती अनेक वचनामध्ये आहे म्हणून करता सुद्धा काय अनेक वचनामध्ये आहे. सकुणा अनेक पक्षी झाडावर बसतात. तर ही सप्तमी विभक्ती आहे. रुक्षस्मी, पब्बते, हा ए प्रत्यय जोडलेला आहे, इथे स्मिम प्रत्यय जोडलेला आहे सप्तमीचा. ओके, तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता सगळ्या 7ही विभक्तीचे अर्थ किंवा उपयोग
हे तुम्हाला मी सांगितलेले आहे. तर मग आता बुद्ध शब्दाप्रमाणे आपल्याला हे सगळे प्रत्यय बघायचे आहेत. बघा, प्रथमा विभक्तीमध्ये कोणचा प्रत्यय लागतो? एक वचनामध्ये ओ अंग ओ अंग नाही, ओ हा ओ. तर बुद्ध शब्द घेतला तर तो काय होतो? बुद्धो. बुद्धो अनेक वचनामध्ये आ घेतला तर तो काय होतो? बुद्धा होतो. दा बुद्धा द्वितीय विभक्तीमध्ये प्रत्यय काय आहे? एक वचनामध्ये अंग, अंग अनेक वचनामध्ये बुद्धी ए. बुद्ध शब्दाला अंग प्रत्यय लागला की तो काय बनतो? बुद्धांग. बुद्धां म्हणजे काय? बुद्धाला, बुद्धास. आणि ए प्रत्यय लावला तर काय? बुद्धांना. करा, बुद्धांना. ओके. तृतीय विभक्ती बघा, एक वचनामध्ये ए न प्रत्यय आहे आणि अनेक वचनामध्ये काय? ए ही, ए बी. तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय आहे? एक वचनामध्ये ए न, ए ही आणि ए बी. बुद्ध शब्द घेतला आपण, त्याला ए न प्रत्यय जोडला तर तो शब्द काय झाला? बुद्धेन. येण हा, मग या शब्दाचा अर्थ काय झाला? आता आपण शिकलो वरती, तृतीय विभक्ती कशासाठी असते? च्याद्वारे आणि हा, बरोबर. तर बुद्धेन शब्दाचा अर्थ काय होईल? बुद्धाद्वारे किंवा बुद्धामार्फत किंवा बुद्धेही, बुद्धेवी अनेक वचनामध्ये, बुद्धांद्वारे किंवा बुद्धांमार्फत असा याचा अर्थ होईल. चतुर्थ विभक्तीचे प्रत्यय काय आहे? डबल स, आय एक वचनात आणि अनेक वचनात काय आहे? आनंद. बुद्ध शब्द घेतलाय आपण तर डबल स जोडला, बुद्धस्स, बरोबर. आणि इथे काय? आय. बुद्धानंद अनेक वचनामध्ये काय होईल? बुद्धानंद. बुद्ध अधिक आनंद, बुद्धानंद. तर याचा अर्थ काय होईल? बुद्धासाठी, बुद्धाकरिता. चतुर्थ विभक्तीचा उपयोग बघितला ना आपण वरती, साठी बुद्धाकरिता किंवा बुद्धांसाठी, बुद्धांकरिता. पंचमी विभक्ती प्रत्यय काय? आस, मा, मा, ए ही, ए बी. तर बुद्ध ला आ लागला, बुद्धा झाला. बुद्धला स्मा लावला तर काय होईल? बुद्धस्मा. आणि म्हा लावल्यावर काय होईल? बुद्धम्हा. आणि ए ही, ए बी लावल्यानंतर काय होतं? बुद्धेही, बुद्धेवी. आता पंचमी विभक्तीचा अर्थ काय होईल? बुद्ध शब्दाप्रमाणे बुद्धा. छठी विभक्ती. ओके. सर आणि सर आनंद. मधात 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 काहीच आवाज येत नाही सर, आणि खूप असा याचा आवाज येतो माईकचा. मिक्सर सारखा आवाज येतोय. ब्रेक ब्रेक होतो आवाज मध्ये. हो का? थांबा थांबा एक मिनिट. तेजाळे मॅडम, हेडफोन लावले का तुम्ही? हेडफोन लावले? हा आवाज जो आहे ना, कोणीतरी माईक सुरू करताना तर त्यांचा माईकचा आवाज येतो, म्हणजे त्यांचा माईक खराब आहे. ते जेव्हा बोलायला लागतात ना त्यावेळेस. विजय कोणतरी आहेत, त्यांच्या माईक मुळे डिस्टर्ब होत आहे. विजया तो ऑन केला की खरखर खरखर आवाज येतो तो माईकचा. काय हरकत नाही. तर नंतर पुढची विभक्ती काय आहे? सप्तमी विभक्ती. तर सप्तमी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत? एस, मीम आणि मी. हे प्रत्यय जर बुद्ध शब्दाला जोडले तर शब्द काय तयार होतो? बुद्धे, बुद्धस्मिम आणि बुद्धमी. आणि त्याचा अर्थ काय होईल? बुद्धांच्या वर, बुद्धाच्या खाली, बुद्धाच्या बाहेर वगैरे वगैरे. जसं सप्तमी विभक्तीचे आपण प्रत्यय आपला अर्थ बघितले. आणि अनेक वचनामध्ये येसू, तर बुद्ध शब्द जो आहे त्याला आपण येसू जोडला तर काय होईल? बुद्धेसू. म्हणजे बुद्धांच्या वर, बुद्धांच्या खाली, बुद्धांच्या आत वगैरे वगैरे.
तर अशा प्रकारे फक्त आपण बुद्ध हा आकारांत शब्द घेतला आणि त्याला प्रत्येक विभक्तीमधले जे काही प्रत्यय आहेत ते जोडले आणि त्याला 7 ठिकाणी आपण त्याला विभाजित केलं आणि 7ही ठिकाणी त्या शब्दाचे प्रत्यय लावून जो शब्द झाला त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. बुद्ध शब्द कर्ता म्हणून आहे, बुद्ध शब्द काय कर्म म्हणून आहे, बुद्धेन म्हणजे च्या द्वारे च्या मार्फत म्हणजे तो करण आहे, बुद्धस्स बुद्धाय म्हणजे तो चतुर्थी विभक्ती आहे, च्यासाठी च्या करता म्हणजे बुद्धासाठी बुद्धा वगैरे. तर असे हे 7 ठिकाणी बुद्ध शब्द आपण डिवाइड केला आणि त्यांना हे प्रत्यय जोडले ओ आ अंग ए न ये. आता या ठिकाणी तुम्ही नर शब्द जरी घेतला तर अशा प्रकारेच तुम्हाला परीक्षेमध्ये विचार येतील आकारांत नर शब्दाची विभक्ती चालवा. तर हे जे प्रत्यय आहे ओ आ अंग ए न ए ही ए बी स आय आनंग एक वचनामध्ये आणि बहुवचनामध्ये आसमाम महा ए ही ए बी स आनंद आणि ए सी वगैरे. तर हे प्रत्यय तुम्हाला ते नर शब्दाला जोडावं लागतील. मग तो काय होईल, नरो होईल, इथे नरा होईल, इथे नरंग होईल, इथे नरे होईल, तृतीयामध्ये नरेन होईल, नरे भी वगैरे वगैरे. ओके. तर अशा प्रकारे हे पूर्ण अकारांत शब्दाची विभक्ती झाली. तर अकारांत शब्द कोणकोणते आहेत ते हे खाली दिले बघा, बऱ्यापैकी उदाहरणं दिले. बुद्ध आहे, नंतर मनुष्य आहे, नर नर पुरी आहे, पुरीसा आहे, नंतर कसब कसब ब्राह्मण ब्राह्मण आहे. हे ते कसक नाहीये, हे कसक आहे, डबल स लावायचं. कस हा प्रिंटिंग मिस्टेक. कसक आहे, ब्राह्मण आहे, पुत्ता आहे, मातुल आहे, कुमार, वाणिज्य, भूपाल, वित्त, धारक. ह्या कोणत्याही शब्दाचा तुम्ही हळद टाकलेली का? हे प्रत्येक बरं ठीक आहे, जोडले मी टाकतो. की त्याचा शब्द तयार होईल. उदाहरणार्थ तुम्ही समजा पुत्त घेतला तर काय होईल, पुत्तो पुत्ता. पुत्तो पुत्ता. हे बघा इथे बुद्धाच्या ठिकाणी पुत्त घेतलं, पुत्तो पुत्ता, पुत्तांग पुत्ते, पुत्तेन पुत्तेही पुत्तेभी, पुत्तस्स पुत्ताय पुत्तानं, पुत्ता पुत्तस्मा पुत्तम्हा, पुत्तेही पुत्तेभी, पुत्तस्स पुत्तानं, पुत्ते पुत्तस्मै पुत्तम्ही पुत्तेसु. असे तयार होत आणि त्याच्यानुसार मग पुत्राद्वारे, पुत्रांद्वारे, पुत्रासाठी, पुत्राकरिता, पुत्रांपासून वगैरे हे सप्तमीचे जे काही उपयोग जे आपलं सॉरी विभक्तीचे जे उपयोग सांगितले ते तुम्ही करायचे. आता इथे बघा पठमा विभक्ती वाक्य पण उदाहरणं पण दिलेले आहे. भूपालो भुंजती. भूपालो काय आहे, पठमा विभक्ती म्हणजे करता आहे. भूपालो भुंजती, पुत्ता सयंती, पुरीसा धावंती, मातुलो कस्सती, तथागतो भासती, मनुष्यो छिंदती. तर हे भूपालो, पुत्ता, पुरीसा, मातुलो, तथागतो, मनुष्य हे पठमा विभक्ती मधले. हे काय आहे, करता आहेत, क्रिया करतायत. कशाची क्रिया करतायत, भुंजती खाण्याची, सयती झोपण्याची, धावंती धावण्याची, कस्सती कसण्याची, भासती बोलण्याची, छिंदती काढण्याची. ओके. त्यानंतर हे खाली त्याचे हे पण दिलेले आहे. तथागत बोलतात, मनुष्य तोडतो, राजा खातो वगैरे. ओके. आता द्वितीय विभक्ती मधल्या उदाहरणं बघू आपण. हे बघा, तर हे जे डार्क दिसत आहेत ना, धम्मंग, सिगाले, गामंग, पपतंग, गामंग, सोनंग, हे काय आहे, द्वितीय विभक्ती मधले शब्द आहे. तथागतो धम्मंग भासती, तथागत धम्म धम्मावर सांगतात. म्हणजे धम्माला किंवा धम्मास जे आपण ट्रान्सलेशन करतो स किंवा ला तो लावायचा इथे.
कुमारा सिगाले पहरंती. सिंगालो म्हणजे कोल्हा. कुमारा सिगाले पहरंती म्हणजे काय? मुले कोल्ह्यांना मारतात. बघतात पहरंती मारतात. मारतात. हा. नंतर मित्तो गामंग आगच्छती. मित्र पर्वतावर जातात. मित्र गावाला येतात. मित्र गावात येतात. हे एक वचन येतो आहे येतो ना मॅडम? गावाला एक वचन. गावाला मित्र गावाला गावाला येतात. येतात येत- नाही. हा, ते येतो आगच्छती आहे. येतो 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 मित्र गावाला येतो. हा, मित्र गावाला येतो. नंतर पुत्ता पब्बतं गच्छन्ति. पर्वताला अनेक पुत्र पर्वताला जातात. पर्वतास जातात. हा, अनेक पुत्र एका पर्वताला जातात. असं पर्टिक्युलर तुम्ही सुरुवातीला सवय ठेवा बोलायची. वचनामध्ये पण बोलत चला, म्हणजे ते करेक्ट तुमचं ट्रान्सलेशन होईल. हा, कसको गामंग धावती. शेतकरी गावात गावाला होतो. एक शेतकरी एका गावाला होतो. तो. वचनामध्ये पण बोला. हा, हे ते ती करायचं, ते प्रिंटिंग राहून गेले ते. हा, ओके. याचको सोडंग पहरती. याचक म्हणजे काय? भिकारी. याचक भिकारी. हा. सोडंग म्हणजे काय? कुत्रा बैल बैल त्याला बैल मार बैल 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 भिकारी बैलाला बैलाला मारतात. हा, मारतो. बैल. हा. हे काय द्वितीय विभक्तीतले अर्थ झाले. आता तृतीय विभक्तीचे बघा. आता तृतीय विभक्तीचे कोणकोणचे शब्द इथे सांगा बरं. कारण तृतीय विभक्तीचे प्रत्येक कोणकोणचे आहेत? एकवचनामध्ये एन आणि अनेक वचन एही ए भी. बरोबर. आता या ठिकाणी कुमारा हत्तेही पत्ते आहरंती. आता इथे हत्तेही हे काय आहे? तृतीय विभक्तीतला शब्द आहे. बरोबर. कारण हत्त अधिक एही. हत्तेही म्हणजेच काय? हाताच्या द्वारे किंवा हातांनी किंवा हाताच्या मार्फत असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. हत्तेही. हत्तेही पत्ते आहरंती. काय होईल याचा अर्थ? अनेक कुमार हाताद्वारे पत्ते आणतात. आणतात. अनेक वचन. तुम्ही एक वचन आणि अनेक वचन पण सांगत चला प्रत्येक याचा, तरच अनेक वचन. अनेक वचन. हे बघा, मी कसं ट्रान्सलेशन करतो बघा. मी हा. कसं ट्रान्सलेशन करतो बघा. अनेक कुमार किंवा अनेक मुले हातांनी, हा, हाताने नाही म्हटलं मी, हातांनी अनेक पत्ते, एक पात्र नाही इथे, अनेक पात्रांमध्ये या अनेक पात्रांना, द्वितीय विभक्ती अनेक वचन, आहरंती आणतात. अनेक मुले हातांनी अनेक पात्रे, पात्र, बाउल म्हणतो ना आपण, बाउल पात्र, भिक्षा पात्र वगैरे ते. ओके. नंतर चोरो मग्गेन अस्संग हरती. हा, याचं काय होईल? चोर रस्त्याने घोड्याला नेतो. हा, नाही मार्गाने. एक वचन अनेक वचन आपण पण बोलत चला ना मॅडम. सर हे एक वचन, सॉरी. एक वचन. हे मी का सांगतो, मला सवय लागली पाहिजे ते, कारण काय बोलताना चूक होऊन जाते. म्हणजे एक चोर मार्गाने एका घोड्याला चेहरा दाखव. आणि दुती सरेन स्थिगालं विज्जती. विज्जती म्हणजे काय? मारणे, बाणाने मारणे. याचा सर म्हणजे काय? बाण.
सिगाल म्हणजे काय? कोल्हा. म्हणजे काय? शेतकरी. काय अर्थ होईल या वाक्याचा? शेतकरी मानाने शेतकरी म्हणा मॅडम, एक शेतकरी म्हणा ना. एक वचन बहुवचनामध्ये बोला. हो सर. एक शेतकरी एक वचन कमी मानाने शेतकरी मानाने कोल्ह्याला मारतो. कोल्ह्याला मारतो. हा. चौथं, वाणिजो पाषाणेही निगम पहरती. एक व्यापारी व्यापारी दगडाद्वारे मिगाला मारतो. हरणाला. अनेक वचनाचं वाक्य. सॉरी पण हरणाला. सर याच्यामध्ये तुम्ही आता पहिले बोललात की ते आधीचं जे आहे विजती आणि पहरती बरोबर, हा. तर दोघांचा पण अर्थ मारतोच होतो का? नाही नाही, कारण पहरती मारतो. विज्जती म्हणजे काय? वेध घेतो, म्हणजे बाणाने तो त्याला मारतो, म्हणजे तो मृत्यू पावतो ऍक्च्युली बाणाने. म्हणजे ते बाणाने जसं आपण बोलतो मराठीत की नेम धरून बाण मारला असं बेसिकली आपण बोलतो. तर त्याला करेक्ट वर्ड आपण बोलतो वेधला किंवा असं काहीतरी आपण बोलतो. वेधला तर मग त्याला पालीमधून विज्जती म्हणतात, वेधणे. ओके. आणि पहरती म्हणजे ऍक्च्युली जे मारणे असतं, मारत. एक ओके काठीने 2-4 काठ्या मारल्या, 1-2 झापड मारली किंवा ओके. लाथ मारली, पाय मारलं, तर त्याला काही इजा होते, फक्त तो मरत नाही. ओके. हो सर. पाचवा, याचको पत्तेन भत्तंग आहारती. भिकारी व्यापारी पात्राद्वारे भात आणतो. आहारती म्हणजे काय सर? आणणे. आणतो. एक व्यापारी अनेक पात्राने भात पात्राने भात आणतो. नाही, एक भिकारी एका पात्राने जेवण एका आणतो. पात्राने भात तृतीया द्वितीया एक वचन जेवण आणतो. आणतो. सहावं, सिगाला मिगेही सद्दीम पब्बतंग धावंती. अनेक कोल्हे एक कोल्हे अनेक कोल्हे हरिणा सोबत पर्वताला धावंती म्हणजे धावतात. व्हेरी गुड. अनेक कोल्हे अनेक हरणांसोबत हरणांसोबत हा एका पर्वताला धावतात. असं प्रत्येक शब्दाला ना व्याकरण असतं. एक वचन, अनेक वचन, नंतर त्याची विभक्ती वगैरे प्रत्येक शब्दाला असते. ती तुम्ही आता बोलण्याची हे करा, डायरेक्ट करायचं भानगडी पण म्हणजे ते एकदम पर्टिक्युलर होऊन जातं. सुनखा पादेही आवटे खणंती. अनेक कुत्रे पायाने खणतात. हे अनेक खड्ड्यांना खोदतात. करेक्ट. अनेक पायाद्वारे अनेक खड्डे खोदतात. आता चतुर्थी विभक्तीचे वाक्य आहे. चतुर्थी विभक्तीचा अर्थ काय होतो? उपयोग च्यासाठी, च्या करिता. आता इथे बघा, या पहिल्या वाक्यामध्ये रजकस्स आहे, कुमारस्स आहे, आचार्याय आहे, नंतर वाणिजानंग आहे, वाणिजाय आहे. तर हे सगळे शब्द कशा आहेत? चतुर्थी विभक्तीमध्ये आहेत. बरोबर. आता बघा इथे वाणिजो रजकस्स साटकं ददाती. आता वाणिज्य म्हणजे काय? व्यापारी. रजक म्हणजे काय? धोबी. व्यापारी. साटक धोब्यासाठी कपडा. एक व्यापारी रजकसाठी एक कापड देतो. रजक म्हणजे धोबी. एक व्यापारी धोब्यासाठी एक कपडा देतो. कपडे देतो ना. नाही, कपडा नाही, कापड देतो. इथं अंग आहे ना. कापड. एक कापड
जर समजा कापडाला 10% जर कापडा. असतं ए जर असतं अनेक वचनातला प्रत्यय द्वितीय विभक्ती मधला, तर मग ते 60% म्हणजे अनेक कपडे देतो असं झालं असतं. ओके. वैद्यो कुमारस्य भोजनं आहारती. वैद्य म्हणजे काय? वैद्य. कुमार म्हणजे एक वैद्य कुमारासाठी कुमारासाठी एक भोजनाला भोजन आणतो. आणतो. Yes. वैद्य कुमारा किंवा भोजनाला किंवा कुमाराकरिता भोजन भोजन आणतो. नंतर याचको आचर्याय आवटं खणती. आवटं आवटं म्हणजे खड्डा. हो आचार्य एक याचक एका आचार्यासाठी खड्डा खणतो. व्हेरी एकदम परफेक्ट एक वचन अनेक वचनामध्ये पण बोललं पाहिजे. तर ते तुम्हाला ही सवय जर लागली ना, तुमचं ट्रान्सलेशन कधीच चुकणार नाही. बोलतानाही चुकणार नाही आणि लिहिताना पण चुकणार नाही. आता पुढे लुद्धको वाणिजानं वराहे हनती. लुडुक म्हणजे काय? लुद्धको म्हणजे आपलं शिकारी. आणि वराहे व्यापाऱ्यांसाठी वराह म्हणजे डुक्कर. हा बोला गौरी साहेब. हा बोला गौरी साहेब. शिकारी वाणिज्य वराह ना मारतो. एक शिकारी व्यापारासाठी अनेक डुकरांना मारतो. हा तर वराह म्हणजे डुक्कर आहे का? डुक्कर. ओके. पण सर याच्यामध्ये वाणी जाणंग आले, अंग न वरती टिंब आहे बरोबर. मग हे अनेक वचन आलं ना सर. हो ना, मग बरोबर आहे. मग हे व्यापारांसाठी होईल, व्यापारासाठी नाही ना. नाही व्यापाऱ्यांसाठीच म्हणतो. व्यापारांसाठी. हा व्यापारी म्हणजे अनेक डुकरांना मारतो. हा व्यापाऱ्यांसाठी व्यापारासाठी नाही. व्यापाऱ्यांसाठी. हा म्हणजे नॉट फॉर ट्रेडिंग. हो करेक्ट. म्हणजे शिकारी व्यापाऱ्यांसाठी डुकरे मारतात. डुकरांना मारतो. एकच आहे ना, क्रिया करणारा एक वचनामध्ये, म्हणून क्रियापद पण एकच वचनामध्ये. लुद्धको एक वचनात आहे, तर हनती पण काय एक वचनातच आहे. एक वचन झालं ना डुकरांना. आता डुकरांना मारतो. आता हे अनेक डुकर. द्वितीय विभक्ती अनेक वचनामध्ये आहे. नंतर वाणिजानं म्हणजे हे चतुर्थी विभक्तीचं अनेक वचन आहे, नाही का? याचं असं व्याकरण तुम्हाला लिहायचं. प्रत्येक हे वाक्य लिहायचं, लुद्धको लिहायचं. ते काय आहे? प्रथमा विभक्ती आहे, एक वचनात आहे का अनेक वचनात आहे ते लिहायचं. नंतर वाणिजानं हा शब्द आहे, तो मूळ शब्द आहे वाणिज्य, त्याला आनंद प्रत्यय लागलेला आहे. तर मग आनंद हा कोणत्या विभक्तीमधला आहे? चतुर्थी विभक्तीमधला आहे. कोणत्या वचनामधला आहे? अनेक वचनामधला. मग वाणिज्य आनंद हे त्याचं रूप झालं. मग त्याचा अर्थ काय तो लिहायचा. अशी व्याकरण शिकायची सवय लावायची, हॅबिट. आता वराह हे शब्द आहे, मूळ शब्द काय आहे? वराह. त्याला प्रत्यय लागलाय ए प्रत्यय हा द्वितीय विभक्तीमध्ये अनेक वचनामध्ये आहे, म्हणून द्वितीय विभक्तीचा वराहे असा अर्थ होतो डुकरांना. अशा प्रकारे ट्रान्सलेशन करायची सवय लावायची. आता पासून कस्सको वाणिजाय रुखं छिंदती. एक शेतकरी वाणिज्यासाठी वृक्षाला तोडतो. वाणिज्यासाठी नाही, एक शेतकरी व्यापारासाठी झाडे तोडतो. झाडाला तोडतो. एक शेतकरी व्यापारासाठी एक झाड तोडतो. करेक्ट. बरोबर. ओके. आली चतुर्थी विभक्तीचे आलं ना एकदम करेक्ट परफेक्ट लक्षात? हो सर.
ठीक आहे. आता पुढचं पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीचा अर्थ काय होतो, उपयोग कसा होतो, एकापासून दुसरा काय होतो, लांब जातो, विरळ होतो. बरोबर. पंचमी विभक्ती किंवा क्रिया, नवीन क्रिया सुरू होते, असा पंचमी विभक्तीचा काय आहे, अर्थ आहे, उपयोग आहे. तो उपयोग इथे लावायचा. आता इथे बघा, गामम्हा, पिटकेही, हत्थम्मा, पिटकम्हा, पब्बतेही, पासादम्मा, हे सगळे शब्द पंचमी विभक्तीमध्ये आहे. त्याला म्हा प्रत्यय इथे लागलाय गामला, पिटकला ए ही शब्द प्रत्यय लागलेला आहे, हत्थला म्हा प्रत्यय लागलेला आहे, पिटकला म्हा प्रत्यय लागला आहे, पब्बतला ए ही प्रत्यय लागला आहे, पासदला म्हा प्रत्यय लागलेला आहे. हे सगळे प्रत्यय पंचमी मधले आहेत. पंचमी जोडल्यामुळे त्या ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, गामम्मा म्हणजे गावापासून, गावातून, पिटकेही म्हणजे काय, पेटाऱ्यातून म्हणजे टोपलीतून. टोपलीतून म्हणजे टोपली आणि जे काही असेल मासे ते दूर होतात ना एकमेकांपासून. पेटाऱ्यापासून. हा, पेटाऱ्यापासून. पेटाऱ्यापासून किंवा पेटाऱ्यातून असं म्हटलं तरी चालेल. हत्थम्मा म्हणजे काय, हातातून. पिटकम्मा म्हणजे पिटाऱ्या काय पेटीतून. पब्बतेही म्हणजे काय, पर्वतापासून. पासादम्मा म्हणजे काय, राजवाड्यातून. अशा ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ आहे. मग आता चोरा गामम्मा पब्बतन धावंती, सांगा पटापट. अनेक चोर गावापासून पर्वताकडे धावतात. व्हेरी गुड, ते धावत. व्हेरी गुड. पिटकेही मच्छे आहारती. चोर एका गावापासून एका पर्वताकडे धावतात. कोळी अनेक पेटाऱ्यातून मासे आणतात. पर्वताकडे धावतात. अनेक कोळी पेटाऱ्यातून मासे आणतात. बरोबर, करेक्ट. आणि एक कोळी अनेक पिटाऱ्यातून अनेक मासे आणतात. ओके. आणतात. हा. नंतर मनुष्यस्य कुद्दालो हत्तम्मा पतती. कुद्दाल म्हणजे कुदळ. हत्थ म्हणजे एक माणूस कुदळीने एका माणसाची, कुदळीने एका मनुष्याची पतती म्हणजे काय, पडते ना, म्हणजे पडणे. मनुष्याच्या. हा, कोण म्हटलं मनुष्याचं? माणसाच्या. मनुष्याचं कोणी माणसाचा. म्हटलं? मॅडमने बोलले का, आयरे मॅडम, अनिता आयरे मॅडम. हा, हो. व्हेरी गुड. तुम्ही अगदी परफेक्ट बोललात. व्हेरी नाईस. तर या ठिकाणी माणसाच्या हातातून. एका मनुष्याच्या हा, कुदळ हातातून पडते. एका मनुष्याच्या हातातून कुदळ पडते. एका मनुष्याच्या हातातून कुदळ, एका मनुष्याची कुदळ हातातून पडते. एका मनुष्याची कुदळ हातातून पडते. हा, करेक्ट, पडते. ओके. मच्छा पिटकम्मा पतंती. मच्छा म्हणजे मासे, अनेक मासे अनेक मासे टोपलीतून पडतात. पडतात. इथे मच्छा अनेक वचनात आहे म्हणून क्रियापद पण अनेक वचनात मध्ये बघा. पतंती, मच्छा पतंती. चोरा अनेक वचनामध्ये म्हणून धावंती. बरोबर. आता खाली बघा, पप्पा पब्बतेही गामं उतरंती. अनेक सर्प पर्वतांपासून गावामध्ये येतात. पर्वतावरून उतरंती पर्वतावरून गावाला उतरतात. अनेक सर्प पर्वतांहून गावाला उतरतात. पर्वतापासून गावाला उतरतात. व्हेरी गुड, बरोबर, करेक्ट. अनेक सर्प अनेक पर्वतांपासून किंवा अनेक पर्वतातून गावाला उतरतात असं.
नंतर 6वं वाक्य. गावात असेल ना सर. पर्वतावरून पण येईल का सर? हा पर्वतावरून पण येईल का? गावातून हो, एकवचन. नाही गा- हे पंचमी विभक्ती ना आपली. अनेक पर्वतापासून पर्वतावरून ती सप्तमी विभक्ती ना वरून सर. नाही येणार, वरून नाही येणार, पर्वतावरून नाही, पर्वतापासूनच येणार, कारण पंचमी विभक्ती आहे. पर्वत ओके. अनेक सर्प पर्वतांपासून गावाला उतरतात. व्हेरी गुड. हा अमच्च पासादम्मा सुवंग आहरती. मच्छो म्हणजे मंत्री मंत्री एक मंत्री पासाद म्हणजे एक मंत्री प्रसादापासून मंत्री मंत्री राजवाड्यात एक मंत्री राजवाड्यातून पोपट आणतो. प्रसादापासून राजवाड्यापासून एका पोपटाला सुवंग आणतो. आणतो. आता पंचमी विभक्ती आली लक्षात. चो म्हणजे पोपट का? हा सुवंग म्हणजे पोपट. आपली पंचशील जे आहे ना ते सगळं पंचमी विभक्तीमध्ये आहे बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपले पंचशील जे आहे ना पूर्ण ते सगळे काय आहे पंचमी विभक्तीमध्ये. हा हा म्हणजे काय, पानाती पाता ता आ प्रत्यय आला बघा, अदिन्ना दाना आ प्रत्यय आला, नंतर काय कामेशु मिच्छाचारा आ प्रत्यय, आणि नंतर काय मुसा वादा वेरमणी आ प्रत्यय आला. तर पंचशिलामध्ये हा आ प्रत्यय प्रत्येक ठिकाणी लावलेला आहे. तर पंचमीचा अर्थ काय होतो, विरक्त च्यापासून हा त्यापासून. तर मग दूर होणे. त्याचा बघा, अदिन्ना दाना वे रमणी म्हणजे काय, न दिलेले घेण्यापासून मी अलिप्त राहील, नाही का. मुसा वादा वे रमणी म्हणजेच काय, खोटं बोलण्यापासून. बघा सगळे पंचमी याचा अर्थ लागतो की नाही इथे, येते का लक्षात. हो सर, हो सर. हा तुला मेरय मज्ज पमाद ठाणा आ प्रत्यय आहे बघा शेवटी. वे रमणी म्हणजे दारू गांजा काय जे असेल त्या, आणि प्रमाद जे स्थान आहे त्याच्यापासून मी अलिप्त राहील किंवा विरक्त राहील, काय जे असेल ते. अशा प्रकारे पंचमी विभक्ती पूर्ण पंचशिलामध्ये आहे. ओके. छठी विभक्ती बघा इथे, भूपालस वाणिजानम कस्स कस्स अमच्चस वेजस आचार्यस याचकस, हे सगळे छठी विभक्ती मधले शब्द आहेत. सर स्क्रीन दिसत नाही ना. स्क्रीन दिसत नाही, दिसते नाही ना दिसते सर, दिसते सर. दिसतंय ना तुमच्या आपलं नेटवर्क वगैरे काही हे झालं असेल, नाहीतर स्क्रीन हलवून बघा. हा दिसते का आता. नाही. रिफ्रेश करा सर, म्हणजे तुमची स्क्रीन दिसते सर. ज्यांना दिसत नाही त्यांनी थोडं रिफ्रेश करा म्हणजे स्क्रीन. हा आता अमच्चो भूपालस्य खग्गेन सप्पं हनती. खग्गेन म्हणजे सर दगड का. हा खग्गेन म्हणजे मोठी तलवार असते ना, खडक म्हणतो ना आपण, खडक खडक म्हणजे तलवारपेक्षा ते मोठं राक्षसांच्या हातात असतं बघा ते तलवारीसारखं, त्याला खग्ग म्हणतात. खडक खडक. मंत्री राजाचा तलवारीद्वारे पक्षाला मारतो. सर याचा अर्थ असा होईल मंत्री राजाच्या खडगाने सापाला हनतीच मारतो कसं. येस बरोबर. तलवारीद्वारे पक्षाला मारतो. मॅडम पक्षी नाही तो साप आहे, साप. साप आहे, सॉरी, सापाला मारतो. तुम्ही स्क्रीनवर वाचता की नाही. ऍक्च्युली मला ते तुम्ही काय सांगितलं, सुवंग सांगितलं, पोपट, मला तेच दिसलं म्हणून मी म्हटलं तसं. मंत्री राजाच्या खडगाने
तलवारीने सापाला मारतो. आता इथे बघा छठी विभक्ती आहे ना, सापाला मारतो. म्हणजे राजाचा चाचीचे संबंध दाखवला ना, म्हणजे पोझिशन, मालकी हक्क कोणाचा हक्क आहे, राजाचा. असा आता इथे वाणिजानन असा कस कस गामंग धावती. व्यापाऱ्याचा घोडा. अनेक व्यापाऱ्यांचे घोडे शेतकऱ्याच्या गावाला धावतात. व्हेरी गुड. आणि गायकवाड कोणी सांगितलं आवाज तुझा? गायकवाड महेंद्र. महेंद्र गायकवाड. व्हेरी गुड. अनेक व्यापाऱ्यांचे अनेक घोडे शेतकऱ्याच्या गावाला धावतात. अनेक व्यापाऱ्यांचे आनंद प्रत्यय बघा छठी विभक्तीचा अनेक वचनामध्ये आहे. वाणिजानन म्हणजे व्यापाऱ्यांचे, असा म्हणजे अनेक घोडे. इथे धावंती क्रियापद आहे. कोण धावतं? असा. म्हणजे इथे कर्ता कोण आहे? घोडे. घोडे. याचको अमच्चस्य साटकम इच्छती. याचक मंत्र्यांचे साटक म्हणजे सर कपडे इच्छतो. वस्त्र, सॉरी आय मीन. ठीक आहे. साटक म्हणजे ऍक्च्युली धोत्राचं पीस असा शब्द आहे, जसा एक कपडा वगैरे. ओके. अमच्चस्य म्हणजे मंत्र्याचे कापड. मंत्र्याचा वस्त्र. कपड्याला इच्छितो. इच्छितो म्हणजे इच्छा करणे. इच्छा करतो. ते तुम्ही म्हणतात ना इच्छितं पचितं. येस, इच्छितं. तर ते इच्छितं नाही आहे, ते खरं इच्छितं आहे. इच्छितं असं आहे, पण ते सगळे जण इच्छितं म्हणतात त्याला आणि पचितं म्हणतात. तर तिथे काय आहे खरं? पथित. पथना म्हणजे काय? इच्छा करणे, प्रार्थना, पथना. हे सगळे चुकीचे उच्चार करतात बरेच जण. वेजस्स सुनको आचार्यस्स सोपानम्मा पतती. सांगा. वेजस्स पण छत्तीमध्ये आहे, आचार्यस्स छत्तीमध्ये आहे. सोपानम्मा म्हणजे काय सर? श्री. एक वैद्य एका वैद्याचा पुत्रा आचार्याच्या शिडीवरून पडतो. याचकस्य दारका रुदन्ति. याचकाचे मुले रडतात. मुले रडतात म्हणजे अनेक वचनचं मुले येतात ना. मुले रडतात. हो, याचकांचे मुले रडतात. भिकारीचे मुले रडतात. बरोबर. पुढे जाऊ आता आपण. शेवटची विभक्ती सप्तमी विभक्ती काय? बालक. सप्तमी विभक्तीचा अर्थ काय आहे? वर खाली आत. काय? आता बालको रथम्मी निषिदती म्हणजे काय होईल? निषिद्ध म्हणजे बसणे. बालक रथावर बसतो. रथामध्ये बालक रथामध्ये बसतो. बालके ना एक बालक रथामध्ये बसतो. एकच बालक आहे ना मॅडम. बालकी कसं काय म्हणता तुम्ही? वाणिजो कस निवासे भत्तं पचती. अनेक व्यापारी
शेतकऱ्याच्या घरात हात शिजवतो. घरात शेतकऱ्यांच्या नाही, निवासामध्ये जेवण करतो. शिजवतो शिजवतो सॉरी, शिजवतो. भात शिजवतो. त्याच्यामध्ये शिजवणे व्यापारी शेतकऱ्याच्या घरामध्ये भात शिजवतो. हा. सुगतस्य सावका विहारस्मिन् वसती. सुगतस्स म्हणजे तथागतांचे श्रावक विहारामध्ये राहतात किंवा वास राहतात. विहारात वसंती बरोबर. राहतात. सावका अनेक वचनामध्ये ना राहतात. बरोबर. सूर्यस्य आलोको समुद्रमी पतती. सूर्याचा प्रकाश समुद्रावर पडतो. समुद्रावर पडतो. सूर्याचा प्रकाश समुद्र पडतो. वैद्यस्य धारको मंचस्मिन् पतती. वैद्याचा मुलगा मंचावरून पडतो. पलंगावून पडतो. वैद्याचा मुलगा पलंगावरून पडतो. पलंगावर पडतो. पलंगावरून जर तुम्ही म्हटलं ना तर पलंगावर पंचमी विभक्ती. हा पलंगावर पडतो सर. हा पलंगावर पलंगावर. पप्पतम्मी तापसा विहरंती. तापसा म्हणजे काय? तपस्वी. तपस्वी पर्वतावर विहरंती विहार करतात. एका पर्वतावर अनेक तपस्वी करतात. नंतर कस गुणा मग्गे सयंती. शेतकऱ्याचा बैल मार्गात मार्गामध्ये झोपतात. शेतकऱ्यांची बैल मार्गावर झोपतात. अनेक बैल मार्गामध्ये झोपतात. एका शेतकऱ्याचे अनेक बैल रस्त्यावर झोपतात. बरोबर. हो सर. येस सर. अशा प्रकारे आपण अकारांत शब्द जे आहेत त्याच्या आपण सगळे प्रत्यय आणि शिकलो. तर नेक्स्ट टाइम आपण इकारांत पुल्लिंग शब्द जो आहे मुनी त्याचे प्रत्यय शिकणार आणि त्याचेच असं एका त्याचे हे घेऊ आपण उदाहरणं घेऊया. ओके नेक्स्ट टाइम. तर आता फक्त तुम्ही काय करा, हे जे मी तुम्हाला अकारांत शब्द दिले ना, अकारांत शब्द किती दिले ते बरेच आहेत. 10-15 आहे वाटतं. हे बघा, हे बुद्ध, मनुष्य, नर, पुरुष. तर याला हे सगळे अकारांत शब्दाचे प्रत्यय जोडून त्याचे अर्थ लिहून काढा फक्त. म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मण घेतला, तुम्ही जर लिहिलं ब्राह्मणा तर मग त्या ब्राह्मणा शब्दाचा काय अर्थ झाला? ब्राह्मणापासून असं पुढे लिहायचं. तुम्ही समजा पुत्त घेतला तर पुत्तस्मा असं झाला ना शब्द, मग त्याच्या पुढे लिहा पुत्रापासून. हा. आता तुम्ही जर समजा कुमार घेतला आणि आनंद प्रत्यय त्याला लावला तर ते काय होईल? कुमारानंग. विभक्ती कोणची? छट्टी, म्हणजे चाचीचे. म्हणजे मग कुमारानंदचा अर्थ काय झाला? कुमारांचे. हा. अशी तुम्ही हे जर पूर्ण लिहिलं आणि प्रॅक्टिस केलं ना तर तुम्हाला अकारांत शब्दाचे कोणतेही वाक्य आले तर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. तुम्ही छान पैकी त्याचं ट्रान्सलेशन करू शकता. ओके. हा तुम्हाला काय होमवर्क. आणि हे प्रत्यय पाठ करा आणि विभक्तीचे सुद्धा अर्थ आणि उपयोग हे तुम्ही पाठ करायचे. त्याच्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही. आलं लक्षात? हे जे उपयोग दिले ना मी, तृतीया विभक्ती, चतुर्थी विभक्ती, 3-3, 4-4 दिलेत ना, ते सगळे काय करा? पाठ करा. हे बघा, हे
हा जो चार्ट दिलाय ना, साठी, च्या करता, च्या पासून, चाची, चे वर वगैरे, हे सगळं पाठ करा. ओके. हो सर. हा, याच्यानंतर मग आपण हा मुनी शब्द घेऊ, इकारांत. चला, ओके. कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना, काही अडचण नाही ना? सर मला एक विचारायचं होतं, मागच्या होमवर्क दिला होता ना तुम्ही, त्याच्यात दुसरी विभक्ती ते कदलीला दुसरी विभक्ती कशी लावायची? कदली आणि गिरी. दुसरी विभक्तीचं कोणचं वचन? एक वचन का बहुवचन? अनेक वचन. हा, बहुवचन. कदले. कदले येईल का? ओके एक सर. प्रत्यय जोडायचं त्याला. हो. हा, आणि गिरी. नाही कदले बरोबर आहे. कदली. हा, हा. आणि गिरी जो आहे ना, तर हा. गिरीच्या मध्ये द्वितीय विभक्ती. आता तो गिरी कोणचा शब्द आहे? कोणत्या बरोबर. स्वरांत आहे? इकारांत. हा, इकारांत. त्याचे प्रत्यय वेगळे आहे. आकारांताचा ए नाही लागणार त्याला. कदली पण तसंच आहे. कदली आणि गिरी हे इकारांत शब्द आहेत. तर त्याचे द्वितीय विभक्तीचे जे प्रत्यय आहे ते आपण अजून शिकलो नाही. आपण फक्त आतापर्यंत काय शिकलो? अकारांत शिकलो. ओके. आता मुनी शब्द आपण शिकू ना, त्यावेळेस त्याचे मी तुम्हाला सांगेल त्याची द्वितीय विभक्ती कशी करायची. ओके. ओके सर. थँक्यू. इथे आपण. हो सर. हो सर. कोणाला हो काही सर. अडचण नाही ना? नाही. हा, नाही सर. हा, ओके. थँक्यू. नाही सर, नाही. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. गुड नाईट. वेलकम. धन्यवाद सर.